मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय गाजताना बघायला मिळतोय। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी उपोषणं सुरू आहेत, काही ठिकाणी आंदोलनं देखील सुरू आहेत। आज एक सर्वपक्षीय बैठक सरकारच्या वतीनं बोलावण्यात आलेली होती आणि ती बैठक देखील झालेली आहे आणि बैठकीमधून हाच महत्त्वाचा मुद्दा बाहेर निघालेला आहे की कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे। हेच आरक्षण नेमकं कायद्याच्या कसोटीवरती नेमकं कसं टिकलं पाहिजे, कारण मागच्या वेळी पण हे आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं होतं। सगळे काय विषय आहेत ते जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे आहेत। सिद्धार्थ सर, सगळ्यांचं मत हेच आहे की कायदेशीर बाबींवरती टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। जेव्हा मागच्या वेळी फडणवीस सरकारनं दिलेलं आरक्षण कोर्टानं रद्द केलं होतं, आता जर आरक्षण द्यायचं असेल तर ते नेमकं कशा पद्धतीने दिलं पाहिजे आणि ते कायदेशीर बाबींवरती कसं टिकू शकतं? आरक्षणाची सुरुवात आपल्या राज्यघटनेत आंबेडकर साहेबांनी जी सुरुवात केली त्याच्यात SC STला आरक्षण दिलं सुरुवातीला। मग नंतर मंडल कमिशन बसली 1980 मध्ये आणि त्यांनी OBCचं आरक्षण रेकमेंड केलं। ते VP सिंग सरकारने ते लागू केलं, म्हणजे OBC समाजाला आरक्षण हे 1991 पासून सुरू झालं। त्याच्यानंतर वेगवेगळे दुसऱ्या राज्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये काही आंदोलनं झाली। खरे आंदोलनांनी पकड कधी घेतली 2013-14च्या सुमारास की मराठ्यांना पण आरक्षण मिळावं, म्हणजे आधी पण मागणी होतीच की OBCमध्ये त्यांना इन्क्लूड करावं। मंडल कमिशनच्या रिपोर्टनंतर 91 नंतर ही मागणी थोडी सुरू झाली होती, पण 2014मध्ये हे पेटलं, हा विषय पेटला 2014मध्ये। त्यामुळे 2014मध्ये पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते, मला वाटतं त्यांनी अशोक चव्हाण साहेबांची एक कमिटी पण गठीत केली। नंतर फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी गायकवाड कमिशन जी नेमली होती त्याचा अहवाल हा पारित केला कॅबिनेटनी, फडणवीसांच्या कॅबिनेटनी। आणि त्याच्यानंतर हे आपल्याला मुंबई हायकोर्टात हे आरक्षण कोणीतरी त्याच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात गेलं, तर मुंबई हायकोर्टाने ते आरक्षण तसंच ठेवलं, फक्त त्यांनी 16% ते 14% आणलं, कमी केलं थोडं आरक्षण। मराठा आरक्षण हे त्यावेळेस चालू झालं नोकऱ्यांमध्ये आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गुणरत्न सदावर्तेंच्या मिसेस ह्या सुप्रीम कोर्टात आल्या, जयश्री लक्ष्मण पाटील ह्या नावानेच ते मॅटर आहे, ते मॅटर सुप्रीम कोर्टात आलं। सुप्रीम कोर्टात हे मॅटर 5 जजेसकडे गेलं, 5 जजेसनी ते विस्तृतपणे ऐकलं आणि त्याच्यात असं त्यांनी 2021मध्ये डिसिजन दिला की हे मराठा आरक्षण टिकू शकत नाही। का टिकू शकत नाही ते म्हणले, तुमचा जो अहवाल आहे त्याच्यात त्रुटी आहेत, तुम्हाला दाखवावं लागेल की मराठा समाज कसा मागासलेला आहे, ते काही कारणास्तव आपण दाखवू नाही शकलो त्यावेळेस। त्याच्यानंतर ते आपल्या विरोधात जजमेंट गेलं, महाराष्ट्राच्या विरोधात। त्याच्यानंतर उपचारात्मक याचिका कॉन्स्टिट्यूशनमध्ये कलम 137 प्रमाणे एक उपचारात्मक याचिकेचा पर्याय असतो की रिव्ह्यू पिटिशन, ती पण सरकारने दाखल केली। त्याच्यात पण आपण अपयशी का ठरलो, कारण रिव्ह्यूमध्ये जे तुम्ही आधी मुद्दे मांडलेले असतात त्याच्यात नवीन मुद्दे तुम्ही मांडू नाही शकत। कोणची रिव्ह्यू पिटिशनमध्ये तुम्ही नवीन मुद्दे मांडू नाही शकत, तर त्यावेळेस पण आपण ते सक्सेस नाही होऊ शकलं। त्याच्यानंतर उपचारात्मक याचिका, आता उपचारात्मक याचिका म्हणजे रिव्ह्यू नाकारल्यानंतर पुढचा पाऊल। उपचारात्मक याचिका हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही आहे, हे 2002मध्ये रूपा हुर्रा केस त्याच्यात हे कोर्टाने सांगितलं की उपचारात्मक याचिका पण सुप्रीम कोर्टात दाखल होऊ शकू। त्याच्यानंतर 2002 नंतर आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 21 वर्षात 9 ते 10 उपचारात्मक याचिका फक्त सक्सेसफुल झालेल्या आहेत सुप्रीम। त्याचा रेट किती असेल अंदाजे? म्हणजे तोच रेट आहे की कितीतरी 400-500 तरी कमीत कमी उपचारात्मक याचिका पण दाखल करणं खूप अवघड असतं, कारण त्याच्यात सिनियर ॲडव्होकेटचं एक पत्र लागतं आणि कोर्टाला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं की हे का आम्ही दाखल करतोय। ते सगळी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। आता उपचारात्मक याचिका पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात। तरी मी सांगितलं की 2002 पासून हे उपचारात्मक याचिका सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही करू शकता आमच्या समोर, आमच्या रिव्ह्यूच्या जजमेंटच्या विरोधात, पण त्याचं सक्सेस रेट 10च, आत्तापर्यंत फक्त 10 उपचारात्मक याचिका ह्या सुप्रीम कोर्टात ह्या मागच्या 21 वर्षात सक्सेसफुल झालेल्या आहेत। तर ह्याच्यात आपल्याला उपचारात्मक याचिका आता महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, ती अजून बोर्डावर यायची आहे। मागच्या वेळेस प्रयत्न झाला ती बोर्डावर आणायचा, चीफ जस्टिस म्हणले की आम्ही ती डेट देऊ, अजून ती डेट यायची। उपचारात्मक याचिका कशी असती, ती बंद दरवाजाच्या आत होती, ओपन कोर्टात होत नाही त्याच्यात, कारण तेच जज जे होते, काही रिटायर झालेले असतील, काही नवीन जज, ते परत त्यांची जजमेंट बघतात की आमची काही चूक झाली आहे का ह्याच्यात। तर आपण
महाराष्ट्र सरकार आता कोर्टाला रिक्वेस्ट करू शकतो की बंद दरवाजा आड ऐवजी उपचारात्मक याचिका जी आहे ती तुम्ही ओपन कोर्टात घ्या. कोर्ट तसं ऐकू शकतं का? ऐकू शकतं ना, त्यामुळे ओपन कोर्टात घ्या आणि कोर्ट त्याला मान्य करू शकतं. काही उपचारात्मक याचिका कोर्टाने ह्या ओपन कोर्टात पण ऐकलेल्या आहेत. पण मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की आता उपचारात्मक याचिकेमध्ये नवीन काही कागदपत्र आपल्याला जोडता येणार नाही. जे 2019-20चे 19चे कागदपत्र होतं त्याच्यावरच आपल्याला उपचारात्मक, आणि उपचारात्मक याचिका कशी असती की त्याच्यात खूप लिमिटेड स्कोप असतो तुम्हाला. त्याच्यात काय तुम्ही आत्ता नवीन कागदपत्र जोडणं वगैरे, त्यामुळे उपचारात्मक याचिकेचा पर्याय हा आहे, ते अजून पेंडिंग आहे. ती जेव्हा लागेल तेव्हा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करेलच, लिस्ट करेल तेव्हा. पण त्याच्यात सक्सेस मिळण्याचं प्रमाण खूप कमी आहे. जसं मी सांगितलं आत्तापर्यंत 21 वर्षात 10च उपचारात्मक याचिका ह्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. तर आता आरक्षण कसं मिळणार आपल्याला, तर तुम्ही विशेष अधिवेशन घ्या. आता काय झाले, 2018मध्ये एक घटनादुरुस्ती झाली, 2 घटनादुरुस्त्या झाल्या. त्याच्यात केंद्र सरकारने आता आपल्या हातात घेतलेलं आहे. आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला नाही ते केंद्र सरकारने आपल्या स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. आता आरक्षणाची माग कुठं, गुज्जर, जाट, कापू, पटेल, पाटीदार हे सगळे समाज आरक्षण मराठा समाज मागतोय. तर आता केंद्र सरकारला ठरवायचं आहे. तर डेटा जो द्यायचं काम आहे तो राज्य सरकारचं आहे. तर राज्य सरकारने एक कमिटी नेमलेली आहे. शिंदे साहेबांची एक कमिटी होती ते पुरावे शोधायला आणि आता ओव्हरऑल सजेस्ट करायला की ह्याच्यातून आपण कसं पुढं जाऊ शकतो. त्या कमिटीमध्ये भोसले साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत आणि शिंदे साहेब आहेत. त्याचा रिपोर्ट येईल. त्याला मला वाटतं 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. तुम्हाला लक्षात असेल ओबीसी आरक्षणाची केस पेंडिंग आहे. 27पेक्षा जास्त टक्के ओबीसी आरक्षण द्यायचं का नाही, त्यामुळे आपले इलेक्शन रखडलेले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सगळे नगरपालिका, महापालिका वगैरे. तर त्याच्यात पण महाराष्ट्र सरकारचं आधी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचा फॉर्म्युलामध्ये तुम्ही बसत नाही म्हणून ओबीसी आरक्षण नाकारलं होतं. महाराष्ट्र सरकारचं सुप्रीम कोर्टाने नाकारलं होतं. पण महाराष्ट्र सरकारने 1 महिन्याच्या आतच नवीन रिपोर्ट तयार केला आणि तो कोर्टाने मान्य केला. तर ह्याच्यात पण महाराष्ट्र सरकारला मला वाटतं थोडा वेळ द्यायला पाहिजे की जर तो रिपोर्ट आपण व्यवस्थित तयार केला आणि तो जर दिला आणि तो जर विशेष अधिवेशन पण तुम्ही घेऊ शकता, त्याच्यात तो रिपोर्ट तुम्ही पास करून, पण त्याला थोडा वेळ लागेल तो व्यवस्थित रिपोर्ट. नाही तर तुम्ही आत्ता घाईघाईत असं आरक्षण दिलं तर ते परत कोर्टात टिकणार नाही, ही मी वस्तुस्थिती सांगतोय. त्यामुळं सरकारला थोडा वेळ द्यावा. त्यांनी जेव्हा ते रिपोर्ट ते देतील, ही कमिटी रिपोर्ट देतील, ते वाटलंच तर विशेष अधिवेशन घेऊन तो प्रस्ताव, तो रिपोर्ट आपण केंद्राकडे पाठवू शकतो. आणि जर केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र काम केलं तरच मराठा आरक्षण हे टिकू शकेल. आता सदैवाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकाच पक्षाचं आहे. राज्य सरकारच्या हातात आरक्षण देण्याच्या किती पर्सेंटेज चान्स आहे आणि केंद्राकडे किती? पर्सेंटेजचं आपण याच्यात बोलू नाही शकत. केंद्राकडे आता घटनादुरुस्तीनंतर 2018च्या हे केंद्राकडेच आहे. पण तुम्हाला डेटा जो द्यावा लागेल, एम्पेरिकल डेटा, तो राज्य सरकारला द्यावा लागेल. तर तो जर राज्य सरकारने व्यवस्थित दिला, केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आणि जरी कोण नंतर कोर्टात आलं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मग हे एकत्र लढतील मराठा आरक्षणासाठी. मग ते जास्त प्रभावी पडेल आणि ते जास्त प्रभावी होईल कोर्टासमोर टिकायला. आता काय झालं आहे, माझी जरांगे साहेबांना विनंती आहे की अशी डेडलाईन देऊन उपयोग नाही आहे. कारण जर टिकणारं आरक्षण जर आपल्याला पाहिजे असलं तर त्यांनी थोडं थांबावं. आणि 2018मध्ये पण फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. तर त्यामुळं आत्ता पण ते प्रयत्न करत आहेत. आपण टोकाची जर भूमिका आत्ता घेतली तर मग तुम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार जे तुम्हाला देणार आहेत आरक्षण त्यांच्याविरुद्धच आपण भूमिका घेतली तर आरक्षण मिळणं मग खूप अवघड होईल. त्यामुळं जर सगळ्या पक्षांनी आता सगळे पक्ष काय करतात, एकामेकावर टीका करतात, त्यांनी काय आरक्षण मिळणार नाही. जी जाळपोळ होतीये ते कोण करतंय, समाजकंटक करतायत काय, त्यांनी काय आरक्षण मिळणार नाही आहे. जर आपणच एसट्या जाळल्या, आपणच पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केलं तर ते आपल्यालाच भुर्दंड त्याचा पडणार आहे. त्यामुळं आत्ता जर राज्य सरकारने व्यवस्थितरित्या तो रिपोर्ट केला, तो रिपोर्टच्या मागे लागून ते रिपोर्टचा डेटा कसा आपल्याला नीट गोळा करता येईल. ओबीसीच्या ह्याच्यात झालेलं आहे, 1 महिन्यात नवीन रिपोर्ट आला आणि तो टिकला कोर्टासमोर. आता ठीक आहे, ते मॅटर पेंडिंग आहे, कधी ना कधी त्याचं पण डिसिजन येईल. पण मराठा रिझर्वेशनसाठी पण ओबीसी आरक्षणासारखंच तुम्ही जर व्यवस्थित डेटा ह्या कमिटीने जर दिला, राज्य सरकारने ती कमिटी नेमलेली आहे. सुप्रीम कोर्ट जरी पुढे कोर्टात कोण येईल कोण नाही, आता घटनेप्रमाणे कोणीही कोर्टात जाऊ शकतं. तो जर डेटा केंद्र सरकारला दिला
केंद्र सरकारने इथं विशेष अधिवेशन किंवा त्यांच्या अधिवेशनात ते जर पारित केलं तर आपल्याला मराठा समाजाला आरक्षण हे मिळू शकेल. आता मराठा समाजाला जरांगे साहेब म्हणतायत की सरसकट आरक्षण मिळायला पाहिजे. आता सरसकट आरक्षण जर तुम्ही दिलं की काही मराठा समाजामध्ये दरी आहे, सगळ्या समाजामध्ये असती, काही अति गरीब आहेत आणि काही श्रीमंत आहेत. जर श्रीमंत लोकांनाच ते मिळालं तर ज्यांना खरं पाहिजे त्यांना ते मिळणार नाही, जे वेल ऑफ आहेत. आता माझे आजोबा केंद्रात मंत्री होते, मी इथं दिल्लीत तरी पण मी अजून भाड्याच्या घरात राहतो, छोटी गाडी चालवतो. त्यामुळं पण मला आता जर मी आरक्षण जरी मराठा समाजाला मिळालं तर मी ते घेणार नाही, कारण मला माझ्या मुलामुलीच्या ऐवजी जरांगेच्या मुलामुलींना, जरांगे पाटलांच्या मुलामुलीला ते मिळायला पाहिजे. म्हणजे ज्या मराठा समाजाच्या तरुणाला चप्पल घ्यायला सुद्धा पैसे नाही आहेत त्याला हे मिळालं पाहिजे. त्यामुळं डाटा, त्याच्यामुळे डाटा हाच एकमेव पर्याय आहे, तो व्यवस्थितरित्या डाटा एकमेव पर्याय आहे आणि डाटा जर तुम्ही व्यवस्थित दिला तर मराठा आरक्षण हे टिकू शकतं. पण त्याच्यासाठी माझी विनंती आहे जरांगे साहेबांना की तुम्ही थोडा वेळ द्या, कारण घाईघाईत तुम्ही काहीही केलं तरी परत ते कोर्टात टिकणार नाही. पण आता ह्याच्यात कसं आहे की राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी पण व्यवस्थित काम करायला पाहिजे आणि जर एकत्र त्यांनी काम केलं आणि कोर्टात ते एकत्र उभे राहिले, जरी काय त्यांनी कायदा पास केला, मागच्या वेळेस पण कायदा पास झाला, 1-1.25 वर्ष ते आरक्षण टिकलं होतं, नंतर कोर्टाकडून स्टे आणि नंतर कोर्टाकडून रद्द केलं. तर जर आपल्याला आता आरक्षण पाहिजे असलं तर आत्ताच्या गव्हर्नमेंटला तुम्ही चान्स द्या आणि सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन हा जर रिपोर्ट व्यवस्थित आला आणि तो आपण व्यवस्थितरित्या केंद्र सरकारकडे पाठवला, केंद्र सरकारने तो पारित केला आणि हा कायदा जर बनला तर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळूनच हे आरक्षण देऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे घाईघाईत तुम्ही असं अधिवेशन घ्या, असं प्रस्ताव करा, असं GR काढा, नोटिफिकेशन अधिवेशन घेऊन अधिवेशन राज्यातलं जर झालं तर त्याचे चान्सेस नाही, कारण सगळा मुद्दा तर केंद्राकडे राहिला. अधिवेशन जरी घ्यायचं असलं, वेळ आली तरी तुम्ही प्रस्ताव तर पारित करू शकता की आम्ही कमिटी नेमलेली आहे आणि लवकरात लवकर सर्वानुमतीने सगळे आमदार हे प्रस्ताव करू शकतो. वेळ आली तर किंवा सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा प्रस्ताव होऊ शकतो. पण काहीतरी तुम्हाला जरांगे पाटलांना पण तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलावं लागेल, कारण आता वेळ अशी आली आहे की चर्चा करायची वेळ आहे. आता एवढे दिवस गेलेले तर थोडे अजून दिवस राहू दे आणि तुम्ही काहीतरी लेखी घ्या राज्य सरकारकडून की ह्या दिवसात ते रिपोर्ट तयार होईल आणि ते आरक्षण आम्ही तुम्हाला पक्का आरक्षण देऊ. सर, क्युरिटी पिटिशनचा मुद्दा होता, त्या दिवशी मनिंदर सिंग यांनी मागच्या काही दिवसापूर्वी ती दाखल केली होती किंवा त्याचा बोर्डावरती आणली होती. आत्ता त्याची परिस्थिती काय आहे आणि पुन्हा क्युरिटी पिटिशनबद्दल सरकारकडनं सांगितलं जाऊ शकतं का सुप्रीम कोर्टामध्ये? बघा, क्युरेटिव्ह पिटिशनबद्दल काही आता परत मेन्शन जरी करण्यात आलं तर दसऱ्याच्या सुट्ट्याच्या आधी क्युरेटिव्ह पिटिशनबद्दल मेन्शन केलं गेलं होतं. मी म्हणलं जसं क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये चान्स खूपच कमी असतो, जुन्या दस्तावेज डॉक्युमेंटवरच ते चालेल, 2018-19चे त्याच्यात नवीन तुम्ही काय करू शकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण आत्ता क्युरेटिव्ह पिटिशन, उपचारात्मक याचिकेकडून मिळणं सुप्रीम कोर्टाकडून हे खूप अवघड आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, मी प्रॅक्टिकली सांगतो. पण प्रयत्न सरकार करेल, कारण ती एक पायरी आहे. पण क्युरेटिव्ह पिटिशनमुळे तुमचा खालचा रिपोर्ट नाही थांबला पाहिजे. क्युरेटिव्ह पिटिशन लागेल तेव्हा लागेल, त्याचा निर्णय येईल तेव्हा येईल. आणि मला एकच हे की महाराष्ट्र सरकारने आता जेव्हा उपचारात्मक याचिका येईल तेव्हा ती बंद दरवाजा आड ॲक्च्युली होत असती, कोर्टाचे जज बसतात. तर महाराष्ट्र सरकारने जर विनंती केली तर ही क्युरेटिव्ह पिटिशन ओपन कोर्टात सुद्धा होईल. आणि आपण जेव्हा सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जे वकील देतो, आता तुम्ही मराठा आरक्षणासाठी आपण मोठे मोठे सिनियर देतो, त्यांना महाराष्ट्राची तशी परिस्थिती माहीत नसती. तर जर तुम्ही महाराष्ट्रातले एखादे सिनियर ॲडव्होकेट किंवा ज्ञानी जे लोक आहेत या आरक्षणासंबंधित, त्यांनी जर इथं अपियर झाले किंवा त्यांनी इथल्या सिनियरला ब्रीफ केलं तर जास्त चांगलं होईल. तर आपण आता कसं आहे, आता कायदा पास करायचा आहे सरकारला, जर कोण कोर्टात आलं आणि मग ते परत कोर्टात, ते पुढचं गोष्ट आहे. आता जर तुम्ही फुल प्रूफ कायदा पास केला तर त्याच्यात मग काय परत कोर्टात जरी कोण आलं तर ते टिकणार नाही. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्र काम केलं तर कोण तुम्हाला थांबवू शकतं? निश्चितच, म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित काम केलं आणि तसा कायदा केला तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. क्युरिटी पिटिशन जी आहे ती बंद दरवाजा आड न चर्चा करता ती सुप्रीम कोर्टात पुन्हा ओपन करा, अशा पद्धतीची विनंती सुप्रीम कोर्टाला राज्य सरकार करू शकतं. अशा पद्धतीची माहिती देखील या ठिकाणी सिद्धार्थ शिंदे यांनी दिलेली आहे. सोबतच इम्पेरिकल डाटा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळं फक्त क्युरेटिव्ह पिटिशनवरती न थांबता इम्पेरिकल डाटा गोळा करण्यावरती सरकारनं भर दिला तर मराठा समाजाला कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण मिळू शकतं, अशी माहिती सिद्धार्थ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.